भारतातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील म्हणा सर्वात मोठा सण येतोय दिवाळीचा. आणि दिवाळीचा सण आल्यामुळे इथे खूप साऱ्या गोष्टी घडतात आणि खूप साऱ्या गोष्टी चांगल्या चांगल्या घडतात, ह्या दिव्यांगांच्या बाबतीत घडतात. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलन बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. भारतातील सर्वात मोठा सण म्हणू शकतो किंवा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की दिवाळी येते. आणि दिवाळीमध्ये काय होतं की खूप सारे NGOज असतील, फाउंडेशन्स असतील किंवा संस्था असतील, या साऱ्या आता दिव्यांगांसाठी उभ्या राहतात, दिव्यांगांसाठी काही गोष्टी करू पाहतात. त्याच्यामुळे खूप चांगले दिवस दिव्यांगांसाठी येतात. म्हणजे दिव्यांगांचे जे काही वर्षभर हाल अपेष्टा होत असतात, तर त्यात थोडी बहुत चांगले दिवस, एक 4 दिवस चांगल्या मनाने किंवा चांगल्या आनंदात तो दिव्यांग घालवतो. तर ते कशा प्रकारे घालवतो हे सरकार तर आपल्याला काही देत नाही आहे, हे तर आता क्लिअर स्पष्ट झालेलं आहे. कारण आता इलेक्शन आलेलं आहे म्हणून मी सांगतो, इलेक्शन आलेलं आहे, आता मोठमोठ्या घोषणा केल्या जातील दिव्यांगांसाठी असेल किंवा बाकीच्यांच्याही बाबतीत असेल. पण आपण फक्त दिव्यांगांबाबतीत बोलूया. दिव्यांगांच्यासाठी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातील. मग त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत की कोणत्या घोषणा खऱ्या आणि कोणत्या घोषणा खोट्या. त्याच्यामुळे ती गोष्ट काळजी घ्या. पण आपल्या विषयाकडे येऊया आता. तर विषय असा आहे की आता दिवाळी येते पण बाकीच्या वर्षभर ह्या NGOज असतील, फाउंडेशन्स असतील किंवा संस्था असतील, या खूप उल्लेखनीय काम करत असतात. खरंच खरंच खूप उल्लेखनीय काम करतात दिव्यांगांसाठी. पण म्हणजे आपलं महाराष्ट्र एक असं राज्य आहे, गुजरात नंतर किंवा दिल्ली नंतर एक आपलं महाराष्ट्र असं राज्य आहे की जिथे दिव्यांगांची खूप काळजी केली जाते किंवा घेतली जाते. जे त्यांच्यापर्यंत पोहोचतात किंवा जे आपण म्हणतो ना म्हणजे आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाणी प्यायचं का नाही ते घोड्याने ठरवायचं असतं. मग तसंच आपण जर त्यांच्यापर्यंत गेलो तर आपल्याला लाभ ते होऊ शकतात. फक्त आपण जाण्याची गरज असते तिथं. तर ते जे त्यांच्यापर्यंत येतात किंवा त्यांना ज्यांच्यापर्यंत जाणं शक्य असतं, तर त्यांच्यापर्यंत जाऊन ते दिव्यांगांचे हाल अपेष्टा थोडे बहुत कमी करण्याचा प्रयत्न नक्की करतात. हा, मी असं म्हणत नाही की सगळ्यांचेच हाल अपेष्टा पूर्ण संपलेले आहेत दिव्यांगांचे, आपल्या महाराष्ट्रातले असेल किंवा भारतातले असेल, सगळ्यांचेच. पण काही बोटावर मेजण्या इतक्या तर दिव्यांगांचे हाल अपेष्टा संपलेले आहेत किंवा त्यांच्यातून मार्ग किंवा त्यांना थोडे बहुत ज्या काही जखमा भरण्याचं काम या संस्था असतील, NGOज असतील, फाउंडेशन्स असतील, या करतायत. त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन मी पहिला तर करेन. तर या संस्था काय करतात, तर या संस्था खूप उल्लेखनीय काम करतात. म्हणजे काही संस्था आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांग विद्यार्थी आहेत तर त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतात किंवा नोटबुक्स देतात, बॅग देतात किंवा जे काही त्याला शाळेसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे डब्बा असेल, बॉटल असेल, पेन पेन्सिल असेल, बाकीच्या ज्या काही युनिफॉर्म असेल, या साऱ्या गोष्टी देतात. काही संस्था आहेत त्या दिव्यांग जे कोणी व्यक्ती आहेत तर त्यांची मुलं शिकत असतात ना, तर त्या मुलांना शिक्षणासाठी थोडा बहुत हातभार लागावा म्हणून ते त्यांना सुद्धा या साऱ्या गोष्टी देतात. म्हणजे नोटबुक्स असेल, पेन्सिल असेल किंवा कंपास बॉक्स असेल, टिफिन असेल, बॅग असेल, युनिफॉर्म असेल, शूज असतील, या साऱ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. काही संस्था अशाही आहेत की ज्या ट्रेनिंग देतात दिव्यांगांना. म्हणजे चालण्या फिरण्याचं ट्रेनिंग असेल, इकडे बोलण्याचं ट्रेनिंग असेल किंवा कॉम्प्युटर ऑपरेट करायचं ट्रेनिंग असेल, शिकण्याचं शिलाई काम असेल किंवा कात्याचं काम, नारळापासून जे काही कचरे, टाकाऊ पदार्थापासून, टाकाऊ गोष्टींपासून नवनवीन शोपीस बनवणं असेल, अशा साऱ्या गोष्टींच्या ह्या संस्था करत असतात. परत काही संस्था या दिवाळी आले की, दसरा आले किंवा कोणतेही सण आले की किट वाटतात. किट म्हणजे काय, त्याला जे काही घराचं सामान लागतं साबणापासून ते कोलगेटपासून ते तेलापासून खाण्यापर्यंत, म्हणजे चटणी मीठपर्यंत देतात. ते एका बॅगमध्ये भरून ते त्या दिव्यांगाला पोच पण करतात, अक्षरशः त्याच्या घरपोच करतात. काही संस्था मुंबईसारख्या, नागपूरसारख्या, नाशिक, कोल्हापूरसारख्या किंवा साताऱ्यामध्ये अशा साऱ्या संस्था आहेत ज्या तिथं बोलवून देतात. म्हणजे अमुक या दिवशी आमच्या इथे या आणि आम्ही तुम्हाला ते वाटप करू. रोटरी क्लब असेल सारखा असेल किंवा व्हॉइस विजन असेल, अशा भरपूर साऱ्या संस्थांची मला विकलांग संस्था असतील किंवा श्रावणबाळ संस्था असतील, अशा भरपूर साऱ्या संस्था आहेत. सगळ्या संस्थांची नावं मला आत्ता यामध्ये सांगता येणार नाही, पण अशा भरपूर साऱ्या संस्था आहेत. नॅब असेल, नॅब फक्त डोळ्यांसाठी करते. म्हणजे डोळ्याने जे काही 75% जे लो विजन किंवा ब्लाइंड असतील तर त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देणं असेल, किट देणं असेल, दिवाळीचं साहित्य वाटप असेल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी करतात त्या.
या साऱ्या गोष्टींचा लाभ आपल्याला खरं म्हणजे घेता आला पाहिजे. म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपण त्या संस्थांची माहिती काढता आली पाहिजे आपल्याला, किंवा त्या संस्थांच्या पर्यंत संपर्क साधला पाहिजे आणि आपण तिथे गेलं पाहिजे आणि ह्या गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे. तर ह्या गोष्टींचा लाभ ह्या संस्था देत असतात. मुंबईमध्ये तर 50च्या वरती संस्था असतील ज्या अशा वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, की किट वाटप असू दे, किंवा नोटबुक्सचं शिष्यवृत्ती वाटप असू दे, किंवा तीर्थ म्हणजे धार्मिक स्थळांना ते दर्शनासाठी नेतात. अशा भरपूर साऱ्या गोष्टी करत आहेत या संस्था. पण काय होतंय की काही संस्था मुंबईमध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा नाशिकमध्ये अशा आहेत ज्या महिन्याचं किराणा त्या दिव्यांगांना देण्याचं काम करतात. म्हणजे किती उल्लेखनीय काम आहे बघा हे, की महिन्याचं म्हणजे त्याला महिन्याला जे काही गव्हाचं पीठ लागतं, किंवा तांदूळ लागतं, किंवा तेल लागतं, कोलगेट लागतो, किंवा साबण लागतो, हे सगळ्या गोष्टी ती देतात संस्था त्या. त्याच्यामुळे हे खूप चांगलं काम करतायत त्या. पण माझं आता हे चांगलं तर यांचं झालं, पण एक म्हणजे मला एक सल्ला द्यायचा होता या संस्थांना, NGOजना वगैरे, फाउंडेशन्सना वगैरे, यांना एक सल्ला द्यायचा होता की तुम्ही दिव्यांगांना देताय, बरोबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे, देताय. पण ती जी गोष्ट देत असताना ना, त्याला फक्त म्हणजे दर महिन्याला तिथं बोलवताय तुम्ही, किंवा दर महिन्याला त्याला घरपोच करताय काही गोष्टी. पण ते काय होतंय की ते दिल्यामुळे त्यांना त्यांची काळजी संपते दिव्यांगांची. हे चांगलीच गोष्ट आहे, ही काळजी संपते ही चांगलीच गोष्ट आहे. पण काय होतंय की त्या दिव्यांगांच्याकडे बघून बाकीच्या दिव्यांगांची दृष्टी अशी होते की म्हणजे त्यांना मिळते ना, मग मला पण मिळालं पाहिजे, ही एक गोष्ट होते. आणि दुसरी गोष्ट होती की मला आता महिन्याला मिळते ना, मग मुंबईला जायला लागते काय, किंवा पुण्याला जायला लागते, किंवा नागपूरला जायला लागते, जाऊन फक्त आणायचं आहे आणि माझं घर चालतंय, ही मानसिकता तयार होतीये. तर ही मानसिकता तुम्ही बदलली पाहिजे. कारण का, तुम्ही ह्या NGO असतील, या संस्था, फाउंडेशन असतील, या कितीपर्यंत या दिव्यांगांना पुरणार आहेत किंवा पोचणार आहेत. कारण दिव्यांगांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्याच्यामुळे किती दिव्यांगांना हे पुरणार आहेत किंवा पोचणार आहेत हे म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामुळे याच्यावरती एक मार्ग काढला पाहिजे. या संस्थांनी असू दे किंवा या दिव्यांगांनी एकत्रित येऊन काहीतरी मार्ग काढले पाहिजेत, जेणेकरून दिव्यांग सक्षम होईल आणि दिव्यांग तुमच्याकडे येऊ नाही शकणार किंवा यायला लागणार नाही, त्याला यायची पाळी येणार नाही तिथं तुमच्यापर्यंत. जेणेकरून तो स्वतःच्या पायावरती जर उभा राहिला, किंवा स्वतः कमवू लागला, स्वतःचं घर म्हणजे त्याची मुलं बाळं असतील, किंवा त्याची पती पत्नी असतील, किंवा त्याची आई वडिलांना तो सांभाळू लागला, ती सांभाळू लागली, तर या ज्या काही गोष्टी फ्रीमध्ये मिळत आहेत, किंवा ज्या काही गोष्टी संस्थेकडून घेऊनच ते घर चालवावं लागतं त्याचं, किंवा त्याला हातभार लागतो त्या घराला, तर ते लागणं कमी होत जाईल हळूहळू. म्हणजे एकाच दिवस आज उठले आणि उद्या कमी झाले, बंद झाले असं नाही होणार. पण हळूहळू या NGOजना आणि असेल, फाउंडेशन्सना असेल, संस्थांना असेल, हे प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून ते दिव्यांग स्वतः सक्षम होतील. मग तुम्ही त्या दिव्यांगांसाठी काही प्रयत्न करू शकताय. काही गोष्टी बिझनेस असेल, काही व्यवसाय असेल, कुठेतरी नोकरी लावता येत असेल तर नोकरी लावून, किंवा त्यांना कशात इंटरेस्ट आहे त्या गोष्टी त्यांना करून देऊ शकताय. तर या गोष्टी या NGOजनी, संस्था, फाउंडेशन्सनी, कुणीही तुम्ही उद्योजक असतील, उद्योगपती असतील, यांनी केलं पाहिजे. याही गोष्टीत प्रयत्न केले. म्हणजे तुम्ही देऊ नका म्हणत नाही मी, ते किट असेल, किंवा ते शिष्यवृत्ती असेल, किंवा ते शाळेचे साहित्य असेल, हे देऊ नका म्हणत नाही मी तुम्हाला, द्या ते. पण ते देत असताना आवर्जून तुम्ही याही गोष्टीत विचार करून, याही गोष्टीत त्या दिव्यांगांचं जर सक्षम बनण्यासाठी जर मदत कराल तर खूप चांगलं होईल. कारण काय होतंय, दिव्यांगाला सक्षम बनायचं तर आहे, दिव्यांगाची इच्छा तर खूप आहे सक्षम बनायची, पण त्यांना साथ देत नाही आहे हे सरकार आणि या बँका. कारण दिव्यांगाची आर्थिक परिस्थिती तरी एवढी चांगली नाही आहे की तो स्वतःच्या जीवावरती छोटा सुद्धा व्यवसाय सुरू करेल, अशी प्रत्येक दिव्यांगाची परिस्थिती नाही आहे. त्याच्यामुळे त्याला जर छोटा मोठा व्यवसाय जर सुरू करून देता येत असेल तुम्हाला, NGOजला, फाउंडेशन्सना, तर तुम्ही ती करावं. कारण बँकांमध्ये ज्याला तो दिव्यांग व्यक्ती जातो त्याला सरळ नाकारलं जातं लोन. कारण तू कोणत्या बेसिसवर आमच्याकडे लोन मागतोय विचारलं जातं, आणि तू कुठल्या म्हणजे ह्याच्यावरती तू लोन फेडवू शकशील हे विचारलं जातं. फक्त बँका नाही तर जे काही समाज कल्याण विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, किंवा उद्योग भवन असेल. कारण सरकारी कार्यालय जे ते तर जर फाईल जर आम्ही जर जमा केलो, म्हणजे दिव्यांगाने जर जमा केलं, तर 2-2 वर्ष फाईल मंजूर होत नाही. आणि काही दिव्यांगांची होते, बोटावर मेजण्या इतक्या लोकांची दिव्यांगांची फाईल मंजूर होते, पण प्रत्येक जिल्ह्यातून बोटावर मेजण्या इतके. पण इथे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हजारो दिव्यांग राहत आहेत, तर त्या हजारो दिव्यांगांचं काय,
जर तुम्ही बोटावर मेजण्या इतक्या दिव्यांगांचं कल्याण करणार असाल तर बाकीच्या दिव्यांगांचं काय, तर या गोष्टींचाही विचार एनजीओजनी केला पाहिजे ही विनंती करतो. त्याच्यामुळे या गोष्टी कशा वाटतात त्या एनजीओजनीही सांगितल्या तर आम्हालाही सल्ला दिले किंवा आम्ही तुम्हाला सल्ला द्यायला तयार आहोत, तर किंवा आयडियाज द्यायला तयार आहोत. फक्त एकमेकांचं संभाषण झालं पाहिजे किंवा चर्चा झाली पाहिजे. चर्चेतूनच मार्ग निघत असतो, तर ते मार्ग काढायला सगळ्यांनी तयार झालं पाहिजे ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.